तसं तसं राजन काहीतरी वेगळाच वागायला लागलाय. वेगळाच वागायला म्हणजे? म्हणजे तो असं का वागतोय? आपल्या पोरीशी लगीन करायची इच्छा आहे ना त्याची? ये रकमे, अगं तू म्हणत नको त्या शंका आणू नकोस. त्याच्या आईची तब्येत बरी नाही ना, म्हणून त्याला काळजी वाटत असेल. कुठेतरी पाणी मुरतंय, मला समजत नाहीये. मी कित्येक दिवस तुम्हाला हेच सांगते, घरात कुठेतरी पाणी मुरतंय. घरात कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून तो असा विचित्र वागला नसेल ना? तो तो म्हणजे कोण? पहिली सुरुवात जानकीच्या कपडे खरेदीपासून करा. ओके, मी घेऊन जाते तिला. एक मिनिट. लग्नाच्या साड्या खरेदी करायच्या आहेत. ते असले कपडे घेऊन येशील तू तिला. नाही ग बाई, येऊ आता. तुम्ही जर मला नेलं नाही ना तर मी तुम्हाला बाहेर जायला देणार नाही. जानकी, जरा माझ्या बरोबर चल, काम आहे. काका, आता ती कुठेही येणार नाहीये, कारण सगळ्यात महत्वाचं काम आम्ही करणार आहोत, जानकीच्या लग्नाची खरेदी. माझं काम त्याही पेक्षा महत्वाचं आहे. जानकी, माझ्या बरोबर चल. एक मिनिट, महत्वाचं काम असेल ना तर तू जा ना, तिला कशाला घेऊन चाललायस? कारण मी राजनकडे चाललोय. ज्या लग्नाला तुम्ही जाणार नाही त्या लग्नाला मी कशी काय जाईन? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं तुला लग्नाला जाणार नाही म्हणून? या घरात तुमचा अपमान झाला तो जानकीमुळेच. तिच्याचमुळे तुमच्याच घरात तुम्हाला कैद्यासारखं राहावं लागलं. मग तुम्ही तिच्या लग्नाला कसं काय जाणार? विसरून जायचं सगळं, विसरून जायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला लागलं तर जगणंच मुश्किल होईल. अरे रातच्याला जेवला बी नाहीस, काय झालंय काय तुला? हे बघ, मी ते काम करून आलो ना की मग मी खाईन, पण आता मला जाऊ दे. अरे मी एक फोन लावतो बाबूला. तुझ्या आईची तोच देखरेख करतोय ना? मार मार बोंब मार. हो आत्याबाई, जानकी माझी नात आहे, काही कमी पडू देणार नाही. हो का? तुमची नात होती तर तुमच्याच गावाला जाऊन तिचं लग्न लावायचं होतं. जानकीचं लग्न दामूनही मी लावतीये. का? दत्तक घेतली तिला? आपल्या घरात कुणाला मदत करायची असेल तर दत्तक घ्यायची गरज नसते. मनात आलं की मदत करतो आपण. साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी कुठेही नाही जाणार. पण माझ्या आईला काय करू नका साहेब. साहेब, आईला काय करू नका साहेब. राजन, मला सांगा, मला सांगा, का तोडताय मला माझ्या जानकीपासून? नरसिंह रावांसारख्या मोठ्या माणसाला हे शोभतं का? राजन, तोंड सांभाळून बोल. दादाचा या सगळ्याची काय संबंध आहे? काय संबंध? नरसिंह रावांनाच जानकीशी लग्न करायचंय ना? पण मला एक कळत नाहीये. पण मला सांगा, माझी जानकीच का? अहो, तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. जानकीचं लग्न माझ्याशी नाही, नरसिंह रावांशीच होणार आहे. जानकीचं लग्न माझ्याशी नाही, नरसिंह रावांशीच होणार आहे. साहेब, तुमचं माप घ्यायचंय. माझं माप? कशासाठी? साहेब, तुमच्यासाठी नवीन कपडे शिवायचे आहेत ना? माझ्यासाठी नवीन? कोणी सांगितलं तुला? आत्याबाईंनी सांगितलं. साहेब, साहेब, अहो, माझी आई त्यांच्या ताब्यात आहे. मी जानकीला माझ्या बरोबर घेऊन आलोय. अहो, काय केलं तुम्ही साहेब? अहो, वाकणीसांना आता हे सगळं कळलं असेल. वाकणीस? आता ते माझ्या आईला नाही सोडणार, नाही सोडणार माझ्या आईला ते आता. तुझ्या आईला काहीही होणार नाही. पण हे जे सगळं घडलंय हे तुला जानकीला सांगायलाच हवं. साहेब, साहेब, तिला जर हे सगळं कळलं ना तर ते माझ्या आईला ठार मारतील साहेब. राजन,